काढली. हे बघा, हे तुम्ही काही वाटेल ते आरोप करत सुटलाय माझ्यावरती. एवढं जर असेल ना तर बोलू नका माझ्याशी. पण मी बोलतच नव्हते. मी माझं काम कर. तुम्ही बोलत होतात माझ्याशी. मी बोललो? ठीक, नाही बोलणार. यापुढे अजिबात बोलणार नाही. तुमच्याशी नाही बोललो ना तर माझं काही अडणार नाहीये. ओके, तुम्हाला जे हवं ते करा. ओके, गुड नाईट. गुड नाईट म्हणण्याची सुद्धा कळसी नाहीये लोकांमध्ये. गुड नाईट? जो माणूस माझी नाईट गुड ठेवत नाही ना आणि खराब करून टाकतो त्या माणसाला मी गुड नाईट म्हणत नसते. आता ठरलं ना आपलं, एकमेकांशी बोलायचं नाही. मग का बोलताय? कारण तुम्ही बोललात माझ्याशी. मी तुमच्याशी बोलतच नाहीये, मी स्वतःशी बोलतोय. मग तुम्ही ते मनात बोला. मी मनात बोलीन नाहीतर कानात बोलीन, ते तुम्ही मला सांगू नका. ओके, तुम्हाला जे करायचंय ते करा. बसा बडबडत एकटे. मला आता प्लीज झोपू द्या. सासूबाईंना विचारलंस का? अच्छा, म्हणजे त्या नाही म्हणाल्या असतील तर. कमॉन मम्मा, ते असं का करतील? आणि राहिले ना, मी बरेच दिवस राहिले तिकडे. आणि तसंही नंदूताई घरी परत गेली असं म्हटलं, आपण पण परत येऊ. हा, ते आहेच. पण तुझ्या सासूबाईंशी काही बोलणं झालं का तुझं? कशाबद्दल? हेच तुमचा ऍक्सिडेंट झाला ना त्याबद्दल. फारसं काही बोलणं नाही झालं, बट ऑफकोर्स म्हणजे त्या भयानक पॅनिक झाल्या होत्या. अच्छा, म्हणजे नक्की काय? तू हे का विचारतेस? अगं, मी विचारते म्हणजे डॉल, तुझ्या कानावर ना मला एक गोष्ट घालायची होती ग. काय? आधी तू मला प्रॉमिस कर, तू अजून कुणाकडेही काहीही बोलणार नाहीस. ओके, प्रॉमिस. आता सांग. तुझ्या सासूबाईंना वाटतं की तू पांढऱ्या पायाची आहेस म्हणून सगळं अशुभ घडतंय. व्हॉट? पांढऱ्या पायाची? आता माझ्या पायांचा काय संबंध? डॉल, असं म्हणतात ग. पांढऱ्या पायाची म्हणजे अनलकी. म्हणजे तू सरपोतदारांच्या घरासाठी अनलकी आहेस असं त्यांचं म्हणणं आहे. एक्सक्यूज मी? त्या चुकून बोलून गेल्या ग, पण मला कळलं ना पांढऱ्या पायाची म्हणजे काय ते. त्यांचं असं म्हणणं आहे की तू लग्न करून त्यांच्या घरी गेलीस आणि हा ऍक्सिडेंट झाला. माझा काय संबंध? आय मीन, त्या अशा कशा बोलू शकतात? पण एक मिनिट, तू मला डिफेंड नाही केलंस का? डॉल, मी माझ्या डॉलला डिफेंड करणार नाही का? मग पण तुझी सासू, ती माहिती आहे ना तुला ती कशी आहे. पण ऍक्च्युली त्यांच्या मुलीचा ऍक्सिडेंट झाला ना, मग थोड्या घाबरल्या असतील ना त्या, म्हणून असं बोलले असतील ग. पण मग मला ब्लेम करायचं का? मी काय केलं सांग ना. मी त्या कार मध्ये सुद्धा नव्हते. बरं, त्या कार मध्ये माझा भाऊ होता ना, माझा भाऊ. आणि त्या विसरल्या का? आमच्या कार मध्ये त्यांचा मुलगा होता आणि मुलगा आला होता, त्यांचा मुलगा माझ्या कार मध्ये होता ना. आणि जर मी अनलकी असते, मी सो कॉल्ड पांढऱ्या पायाची असते ना, तर मग आमच्या कारचा ऍक्सिडेंट व्हायला हवा होता, त्यांच्या कारचा नाही. शट अप, असं काही बोलायचं नाही. मग काय, याला काही लॉजिक आहे का सांग मॉम? आणि जर मी अनलकी असते ना, मी पांढऱ्या पायाची असते ना, तर ह्या घरात प्रॉब्लेम व्हायला हवा होता ना, त्या घरात नाही. शांत हो, टेक अ लॉंग ब्रेथ. डोक्यावर बर्फ ठेव बघू. हे बघ बाळा, लॉजिक नाहीच आहे यात काही. त्या काय म्हणाल्या ना ते मी फक्त तुला सांगितलं ग, म्हणजे तुला माहिती असावं ना म्हणून. हे बघ डॉल, तू शपथ घेतली असा, तू काहीही कन्फ्रंट करायला जाणार नाहीयेस. ओके? ऑल राईट, ऑल राईट. गेला वाटतं गॅस. गॅस गेला की काय? काय रे देवा, चहा प्यायचा आणि अशाच वेळेला गॅस जातो. सिलेंडर लावायला पण कोणी नाही मदत करायला. रोहन, अहो गॅस लावायला या. अहो हो, इथे सिलेंडर लावायला मदत करायला पण कोणी नाहीये. तिने तरी काय लोकांना खायला पाहिजे, पण मदत करायला कोणी येणार नाही. शी बाबा. रोहन, अधिरा, तू आता? मी बाहेर चालली. अगं मला ना चहा प्यायचा आहे आणि गॅस गेलाय, तर सिलेंडर लावायचं होतं, मला मदत करशील?
तुला कुठे येणार ना सिलेंडर लावता. मग एक काम कर ना प्लीज, जरा ही भाजी निवडायची आहे, थोडी मला भाजी निवडून दे ना. पालक, आपल्याला पराठे करायचे. आई ऐका ना, तुम्हाला कशाला पांढऱ्या पायाच्या मुलीची मदत हवी आहे? कोण 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 कोण? अतिशय म्हणजे अतिशय रूड बिहेवियर, अतिशय. आणि हे आता नाही, हे पहिल्यापासून असंच चालू आहे. म्हणजे जेव्हापासून आम्ही पहिल्यांदा भेटलोय तेव्हापासून आतापर्यंत हे असंच वागणं आहे त्यांचं. म्हणजे जगातला सगळा समंजसपणा, जगातली सगळी मॅच्युरिटी ती फक्त ह्यांनाच आहे, बाकी कोणाला नाही. आणि आम्ही म्हणजे काय, मॉन्टेसरी असतात ना, दुडू लावणारी मुलं ग्राउंडवरती पडतात, वर्ग कुठे कळत नाही, मास्तरनी काय शिकवलं कळत नाही, ते म्हणजे आम्ही. आणि आयुष्यातलं जे काही कळणं आहे ना, आयुष्याचं सार कळणं आहे, ते फक्त ह्यांना. हे असं वागणं आहे यांचं. फोन घे. काय आता काय त्यांना फोन घेऊन देऊ मी? अरे फोन 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 वाजतोय तुझा, फोन घे. घ्या. थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. मी बोलू बोलू नाही, मी बोलतो ना. काहीतरी काम आहे, काहीतरी हवं असणार त्यांना. घेतोय. हॅलो, काय? राजवाडे, सॉरी, मगाशी मी नाही, आता काय उपयोग आहे सॉरी म्हणून? मगाशी एक अक्षर बोलला नाही, एक अक्षर सुद्धा नाही. आता सॉरी म्हणून काही उपयोग नाही. मी दुखावला गेलोय, हर्ट झालोय. मी पूजा करत होते आणि स्तोत्र म्हणत होते. तर तसं स्तोत्र म्हणताना कोणी डिस्टर्ब केलेलं नाही आवडत मला जनरली. आणि मला वाटलंच तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. मी काही तुम्हाला मुद्दाम त्रास द्यायला करत नव्हते, म्हणून मी सॉरी म्हणायला फोन केलाय.